नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या भागात आपण भेटणार आहोत एका कार्यकर्त्याला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा काळ हा विविध चळवळींचा, भारावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा काळ होता. त्या काळातच युक्रांसारख्या चळवळींनी जन्म घेतला. त्या काळाची आणि कार्यकर्त्याच्या आयुष्याची झलक देणारं पुस्तक म्हणजे शोध परिवर्तनाचा. मधु मोहिते या चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या जीवन प्रवासातून तो काळ उलगडला गेलाय. तेव्हा या आत्मकथनाचे लेखक मधु मोहिते यांच्याशी गप्पा मारूया शोध परिवर्तनाच्या निमित्ताने. मधुजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर मी माझ्या निवेदनात जसं म्हटलं की हे आत्मकथनपर आहे किंवा तुमच्या अनुभवांवर आधारित पुस्तक असलं तरी तो सगळा संपूर्ण काळ तुमच्या पुस्तकातनं आमच्या समोर उभा राहतो. तर मला ना अगदी पहिला प्रश्न विचारावा असं वाटतोय की हे पुस्तक आपण हे पुस्तक रूपात आपले अनुभव लिहावेत असं कुठे वाटलं आणि म्हणजे कसं झालं हे सगळं पुस्तक तयार? सर्वांना नमस्कार आणि विशेष करून एबीपी माझा आणि आपले सर्वांचे मी प्रथम आभार मानतो. आणि विशेष करून शोध परिवर्तनाचा हा जो माझा प्रवास आहे हा म्हटलं तर जवळजवळ 52 वर्षाचा आहे. मी शाळेमध्ये असलेल्यापासूनच या सामाजिक कामामध्ये खेचला गेलो आणि त्याच्यानंतर अधिक प्राथमिक स्वरूपामधली जी काही माहिती जी मला समजत होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आमच्या वस्तीमध्ये जे काही जयंती साजरी व्हायची त्या निमित्ताने त्यांचे काही विचार ऐकत होतो. परंतु जेव्हा शाळेमध्ये आल्यानंतर मला हुसेन दरबाई हे माझे शिक्षक होते, त्यांनी काही सामाजिक कामाची माहिती दिली. प्रत्यक्ष त्या ठिकाणी मला ते घेऊन गेले आणि शाळेतल्या वर्गात 26 मध्ये शिकत असल्यापासून जे काही हा संपर्क सुरू झाला आणि त्यानंतर मग मी आदिवासी भागात आणि इतर ठिकाणी त्यांच्यावर जात असताना काही विषमता जी आहे ती खूप जाणवायला लागली. आणि आपण जी नेहमीच जगतो आहोत त्याच्यापेक्षा समाजामध्ये उतरण फार आहे. जातीभेदीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा एक मोठा परिणाम हा आपल्या वागण्यावरती होत असतो. त्याचं सामाजिक जे काही स्थान आहे हे त्याच्यातलं एक फार महत्त्वाचं आहे. आणि असा सर्व पाहत असताना कॉलेजमध्ये शिकत होतो आणि शिकत असताना मग कॉलेजचे विद्यार्थी किंवा ते प्रश्न जे होते त्या सगळ्या गोष्टीचा विचार लक्षात घेता पुढे मग जेव्हा एक मोठा प्रवास सुरू झाला त्या सगळ्या प्रवासामध्ये असं दिसून आलं की मी आदिवासींच्या मध्ये डहाणूला प्रथम राहिलो. डहाणूच्या नंतर मग मी कॉलेज सुरू केलं, कॉलेजच्या आंदोलनामध्ये राहिलो. कॉलेजच्या आंदोलनाच्या बरोबरच जेव्हा मी शिकत असताना गिरणी कामगारांचा संघर्ष जनता पार्टीच्या काळामध्ये गिरणी कामगार सभा म्हणून सुरू झाली आणि त्याच्या माध्यमातून मी गिरणी कामगारांच्या वेळी सुद्धा सक्रिय झालो. माझ्यावरती हुसेन दरबाई आणि प्रताप भाजबे हे प्रामुख्याने होते. आता त्यांच्याबरोबर ह्या काम करत असताना गिरणी कामगारांच्या बरोबरच नंतर पुढे एक मोठा जो दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली संप सुरू झाला. त्या संपामुळं बरीचशी अवस्था अशी झाली की संपूर्ण मुंबईतली आणि खास करून गिरणी कामगारांची चळवळ ही थांबली गेली आणि त्याच्यातून संघर्ष मोठा जिकरीचा होता. तो कामगार मोठ्या ताकदीने लढत होते परंतु तो फार दीर्घकाळ चालला. आणि मग अशा वेळेस करायचं काय, तर मग त्यावेळेस मी रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुका, सुधागड तालुका आणि पेण, पनवेल, कर्जत ह्या तालुक्यांमध्ये काम सुरू केलं. आणि त्याच्यातून सुद्धा खूप मोठं तिकडच्या गावातील जे काही काम होतं, खास करून विशेषतः गरीब शेतकरी होते, आदिवासी होते, या सगळ्यांचे प्रश्न ग्रामीण भागात फिरत असताना, पदयात्रा करत असताना दिसून आले. आणि त्याची सुद्धा एक भयानकता एवढी जाणवली की त्यामुळे पुढं असं वाटलं की हे सर्व जे काय आपण करतो आहोत आणि त्याच्यामध्ये मी प्रामाणिकपणे आतमध्ये ओढला गेलो. आणि ओढत असतानाच आमचा युवक क्रांती दल म्हणून जी काही संघटना होती तिच्या माध्यमातून हा प्रवास माझा सुरू होता. माझे ज्येष्ठ कार्यकर्ते जे काय आहेत त्याचं मार्गदर्शन होतं आणि त्याच्यामधला जो वैचारिक धागा होता हा वैचारिक धागा त्याच्यामध्ये की हे सामाजिक परिवर्तन होणं आवश्यक आहे. जसं महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील की ह्यांनी त्या काळामध्ये जो काय संघर्ष केला तो कमालीचा आणि काय वास्तव असेल याची कल्पना हे मला ह्या वास्तवाला मी भिडत असतानाच होत होती. आणि त्याच्यातून मग असं मला वाटायला लागलं की आपण हे साधारणतः जे आहे हे माझ्या मागून येणाऱ्या पिढीला, कारण आजचं जे काय समाजकारण आणि राजकारण जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप त्याला एक भांडवलीकरणाचं रूप आलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये
की हे सगळं वास्तव, हा सगळा प्रवास हा जो आहे, तर ज्यांना ह्याची परिवर्तनाची ओढ आहे, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करायचं आहे, निष्ठेने खालचा जो तळातला जो वर्ग आहे, सामाजिक स्तर आहे, त्यांच्यावरती काम करायचं आहे, तर त्यावेळेस एक काय काय अनुभव येतात. आणि तुम्ही जर का प्रामाणिकपणे भूमिकेशी चिटकून असाल, विचारांशी एकनिष्ठ असाल, तर त्याच्यातून तुम्ही तावून सुलाखून निघू शकता. आणि हे मागच्या पिढीला कळलं पाहिजे, या हेतूनच मी हा माझा शोध परिवर्तनात ह्या पुस्तकाची मी सुरुवात केलेली आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे सुद्धा या निमित्ताने सांगितले, पण मला खास करून विचारायचं आहे, जे मी पुस्तकातही वाचलं, तो म्हणजे युक्रांतचा प्रयोग. युवक क्रांती दलाची जी स्थापना झाली, तुमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मिळूनच ती स्थापना केली होती. आणि एक ध्येयाने प्रेरित असलेले लोक एकत्र आले होते. तर हा प्रयोग कसा होता, जर तुम्ही थोडक्यात, म्हणजे अर्थात पुस्तकात लोकांना वाचायचं आहेच, पण आत्ता थोडक्यात सांगू शकलात तर? एक निश्चितपणं की युवक क्रांती यांनी की आपल्याला पहिल्यांदा सामाजिक परिवर्तनासाठी कोणतंही राजकारण, आणि खास करून राजकारणाच्या दलदलीत न जाता बाहेरूनच राजकारण, समाजकारण करावं, अशा भूमिकेतून आम्ही निस्पृहपणे या समाजातल्या तळाशी निगडीत झालो होतो. आणि त्याच्यामध्ये शेकडो कार्यकर्ते ग्रामीण भागातून आले होते, अनेक शहरातून आले होते, आणि ते त्यांच्या परीनं काम करत होते. वेगवेगळ्या जाती धर्मातले होते, आणि त्याच्यामुळं हा जो काही परिवर्तन करायचं आहे, त्याचं मला एक आकर्षण आणि ह्या साथीदारांचं एक जिव्हाळा असा वाटत गेला, आणि मी ह्याच्यामध्ये ओढला गेलो. मोहिते सर, खरं तर पुस्तक प्रकाशित होऊन आता काही महिने झालेले आहेत. तो काळ अनुभवले लोक असतील ते सुद्धा, आणि ज्यांनी हा काळ अनुभवलेला नाही, अशांकडनं काय प्रतिक्रिया येतात हे पुस्तक वाचल्यावर? ज्यांनी हा काळ अनुभवलेला आहे, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटायला लागलं की हे माझंच प्रतिबिंब आहे. आणि ते मला म्हणाले की मधू, तू हे लिहून खूप चांगली गोष्ट केलीस, कारण त्यावेळेचे आपण संघर्ष केले, पण कोणत्याही कार्यकर्त्याला, आमचे कुमार शिराळकर असतील, आमचा शांताराम बंदरे असेल, किंवा भिमराव म्हस्के असतील, असे शेकडो कार्यकर्ते की ज्यांनी खेड्यापाड्यामध्ये तनमनधन काम केलं, तर ते त्यांच्याबरोबरचे सहकारी असतील, आणि आता सुद्धा जे काही काम करतात आहेत, त्यामुळे सर्वोदयापासून CPI CPM मध्ये, किंवा समाजवादी चळवळीमध्ये, राष्ट्र सेवा दलामध्ये, छात्रीवाद संघर्ष वाहिनीमध्ये, असे ज्यांनी ज्यांनी काम केलं, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटलं की हे माझं आत्मकथन आहे, आणि हे खरंच असं होत असतं, आणि तू तावून निघालास, खरंच आम्ही किंवा बाकीचे तावून निघतील का, हे साठी हा उद्बोधक असा ठेवा हा तू दिलेला आहेस. आणि याच्यामध्ये मला मधु महेश कर्णिक साहेबांचे सुद्धा आभार मानायचे आहेत की ते एवढे मोठे साहित्यिक आहेत, पद्मश्री आहेत, आणि त्यांनी सुद्धा या पुस्तकावरती मला एक चांगली प्रतिक्रिया दिली. रामदास भटकर साहेबांसारखे अनेक मोठे प्रकाशक आणि मान्यवर विचारवंत आहेत, अशा काही नेत्यांनी, डॉक्टर आनंद तेलतुंबडे आहेत, की त्यांनी ह्याच्या संदर्भामध्ये खूप बोललं, आणि शेकडो कार्यकर्त्यांचे फोन आले, शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या एवढ्या आलेल्या आहेत की त्याचं सुद्धा एक वेगळं पुस्तक होईल, एवढ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याला काही ठिकाणी प्रसिद्धी मिळालेली आहेत, काही पत्रकारांनी त्याच्या संदर्भामध्ये खूप लिहिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं ग्रंथालयाचे सुदेश हिंगणाजपूरकर आणि आमचा अरुण जोशी यांनी ज्या जिद्दीनं आणि हिमतीनं हे ग्रंथालयाच्या वतीनं पुस्तक प्रकाशित केलं, त्याला प्रतिसाद खूप मोठा मिळतोय, आणि आता दुसरी आवृत्ती सुद्धा त्याची निघेल अशा प्रकारची ग्रंथालयाची तयारी आहे. नाही, खरंच मोहिते सर, तुम्ही आता तुमचा खरं तर जीवन प्रवासच आपल्या या गप्पांमध्ये थोडक्यात सांगितला, आणि तुम्ही जे सांगितलं तेच सगळ्यांचं मत असेल की एका कार्यकर्त्याचं आयुष्य तुम्ही उलगडून दाखवलंय, जे इतरांना कदाचित माहिती नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्यासाठी, आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत जे पोहोचवलं, त्यासाठी खूप आभार. आणि आज वेळ दिलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्यासाठीही आभार. नमस्कार, तुमचे आभार, धन्यवाद. कार्यकर्त्याच्या आयुष्यानंतर आजचं दुसरं पुस्तक खरं तर बालसाहित्य नाही, पण बालकुमारांनी वाचावं असं नक्की आहे. महान आसामी योद्धा लाचित बरफुकन यांच्याविषयीचं मराठी पुस्तक, जे अरुण करमरकर यांनी लिहिलंय, त्याविषयी आज अरुणजींकडनं जाणून घेणार आहोत. अरुणजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि अगदी पहिला प्रश्न, की पुस्तकातून आम्ही वाचणारच आहोत लाचित बरफुकन यांच्याबद्दल, पण तुम्ही थोडंसं आम्हाला त्यांच्याविषयी सांगावं. नमस्कार. मीही स्वतः पत्रकारिता केली
आणि त्या पत्रकारितेच्या निमित्ताने मला 2-3 वेळा आपल्या देशाच्या पूर्वांचलात म्हणजे ईशान्य भारतामध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली. आणि तिथे फिरत असताना माझ्या लक्षात आलं की आसामी जनजीवनामध्ये, आसामी इतिहासाच्या संदर्भामध्ये लाचित बडफुकन या सेनानीचं स्थान आजही 400 वर्षांनंतर लोकांच्या मनामध्ये अत्यंत खोलवर रुजलेलं आहे. दुसराही उल्लेख मला तिथे असा आढळला की लाचित बडफुकनला आसामचा शिवाजी असं म्हणतात आणि त्यामुळे त्यांचं चरित्र जाणून घेण्याची एक उत्कंठा माझ्या मनामध्ये निर्माण झाली. असं सांगितलं जातं की लाचित बडफुकन आणि शिवरायांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही साम्यस्थळं आहेत, तर ती कोणती आहेत? त्याविषयी सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. लाचित बडफुकनचा जन्म 1622चा, शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा आणि पुढे दोघांनाही जेमतेम 50 वर्षाचं आयुष्य मिळालं. त्यांच्यातलं हे एक साम्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या मनामध्ये अतिशय लहान वयापासून म्हणजे वयाच्या 13व्या-14व्या वर्षापासून मुघलांपासून स्वतंत्र होऊन एतद्देशीयांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं अशा प्रकारची नुसती महत्त्वाकांक्षाच त्यांनी बाळगली नव्हती. इच्छा बाळगणारे अनेक जण असतात, परंतु ते साकार करण्याचं काम हे अतिशय मुळापासून नियोजन करून आणि अत्यंत तडफेनी आत्मविश्वासाने शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन उभं केलं. लाचित बडफुकनचं चरित्र पाहिलं तर हा शेतमजुराच्या पोटचा मुलगा होता आणि या शेतमजुराच्या पोटी जन्माला आलेल्या लाचितला अतिशय लहान वयापासून आसामी प्रांताविषयी म्हणजे आज आपण आसामी प्रांत म्हणतो त्याच्या परिभाषेमध्ये तो अहोम देश होता. म्हणजे आपण ही 1640च्या आसपासची इतिहासाची आळवणी करतो आहोत. त्यामुळे त्या काळामध्ये जी छोटी छोटी राज्य देशभरामध्ये होती त्यातलं अहोम हे देशाच्या एका टोकाला पूर्वोत्तर भारताच्या आसाम प्रांतामध्ये म्हणजे आज ज्याला गुवाहाटी आपण म्हणतो ते गुवाहाटी मध्यक्षेत्र असलेल्या कामरूप देशाचा आणि अहोम राजवटीचा हा सेनापती. त्याप्रमाणे 400 वर्षापासून अहोम राजवटीचा अंमल असताना त्या राजवटीचा एक भाग बनलेला लाचित बडफुकन यांनी देखील त्याच्या पूर्वीच्या अलीकडच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये मुघलांनी या राजवटीच्या अत्यंत प्रमुख स्थानावरती म्हणजे गुवाहाटी या शहरावरती कब्जा मिळवला होता आणि त्या कब्जापासून आपलं राज्य मुक्त करावं अशा प्रकारची इच्छा तिथे क्रमाने जे राजे येत गेले त्या राजांच्या सगळ्यांच्या मनामध्ये अत्यंत दुर्दम्य अशा प्रकारची ही इच्छा होती. या इच्छेशी त्यांच्यासोबत काम करत असणारा हा लाचित बडफुकन यांनी आपलं मन जुळवलं आणि त्याच्याही मनामध्ये एक आपण गुवाहाटी मुघलांच्या ताब्यातून मुक्त करायला पाहिजे हे आपल्या राजाचं स्वप्न आहे, हे आपल्या राज्याचं स्वप्न आहे आणि त्यामुळे आपलं राज्य हे गुलामगिरीतून मुक्त केलं पाहिजे अशा प्रकारची एक धारणा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि त्याने त्या दिशेने प्रयत्नांना सुरुवात केली. हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं असं आहे का? महान योद्धाविषयीची ही कथा आहे, तर याला प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद म्हणाल तर तो माझ्यापेक्षा प्रकाशक जास्त योग्य सांगू शकतील, परंतु आता आपल्यासारख्या प्रतिष्ठित वाहिनीच्या प्रमुखांना असं वाटलं की या पुस्तकावरती आपण एक एपिसोड करावा. याच्यामध्ये सुद्धा या पुस्तकाचं महत्त्व आणि त्या पुस्तकाचा प्रसार हा बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतो आणि चांगली विक्री म्हणा किंवा प्रतिसाद म्हणा हा अतिशय चांगला आत्तापर्यंत आमच्या अनुभवाला आलेला आहे. अरुणजी, खूप खूप आभार. तुम्ही आज एका वेगळ्या पुस्तकाविषयी आम्हाला माहिती दिलीत आणि तुम्ही जे काम केलंय त्यासाठी सुद्धा खरं तर आभार. कारण एक वेगळा योद्धा तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या कामासाठी खूप शुभेच्छा. मी पण आपल्या वाहिनीचे धन्यवाद मानतो, कारण अशा प्रकारचा विषय जो देशभरात पोहोचला पाहिजे तो आपल्या माध्यमातून आणि आपलं माध्यम प्रभावी आहे, त्याची व्ह्युअरशिप मोठी आहे, त्यामुळे आपल्या माध्यमातून तो पोचतो आहे याच्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार. आणि आता वेळ झाली आहे लक्षवेधी पुस्तकांबद्दल जाणून घेण्याची. आजचं अगदी पहिलं पुस्तक आहे एक पत्र आईचं.
प्रसिद्ध कवी लेखक प्रवीण दवडे यांच्या लेखांचा हा संग्रह आहे आणि दिलीपराज प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलंय. आजचं दुसरं पुस्तक हे महत्त्वाचा दस्तावेज ठरेल असं आहे. सातपुड्याचा सातबारा हे किशोर रिठे यांचं अभ्यासपूर्ण पुस्तक आहे, ग्रंथ आहे आणि सातपुड्याचा इतिहास सांगणारं हे पुस्तक आहे. पद्मगंधा प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलंय. मार्गी आणि देशी हे श्रीधर तिळवे यांचं एक खूप महत्त्वपूर्ण समीक्षात्मक पुस्तक आहे, जे पॉप्युलर प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालंय. महाग्रंथ आपण म्हणू शकतो, 538 पानांचा, आणि त्यात साहित्य, संस्कृती, कला या सगळ्यांवर सखोल चर्चा झाली आहे. विशेषतः चौथी नवता ही जी वेगळी संकल्पना आहे त्या संदर्भात आपल्याला यात वाचायला मिळतं. आणि याचं शेवटचं पुस्तक आहे ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लहान मुलांसाठी काम करणाऱ्या मीना नाईक यांचं दुसरं घर. कोविडचा काळ आणि त्यानंतरची अनिश्चितता या सगळ्यामध्ये मुलांच्या काळजातली घालमेल या पुस्तकात टिपली आहे. नॅशनल बुक ट्रस्टनं हे पुस्तक प्रकाशित केलंय. आजच्या या 4 पुस्तकांसोबतच आता वेळ झाली आहे आज निरोप घेण्याची. अर्थात पुढच्या आठवड्यात भेटूच, तोवर आपण सगळे वाचत राहू. धन्यवाद.